राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रताप पाटील यांचा येत्या 28 एप्रिल रोजी वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये फलक लावल्याचं पाहायला मिळतंय। फलक लावलं म्हटलं तर तसं फारसं विशेष नाही, मात्र हे फलक विशेष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या ठिकाणी प्रताप पाटील यांचा भावी आमदार असा उल्लेख केलेला आहे आणि म्हणूनच खरं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हे फलक चर्चेचा विषय बनले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या अनेक दिवसांचा जर आपण विचार केला तर प्रताप पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय वारसा जपण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत आणि आगामी काळात ते विधानसभा लढवतील किंवा विधान परिषद लढवतील असा अंदाज देखील त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रताप पाटील देखील जनसंपर्क वाढवून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मागील वर्षी देखील अशाच पद्धतीचे फलक जळगाव जिल्ह्यामध्ये लागलेले होते, त्यावेळेला देखील आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळेला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अगदी बोलकी होती। एखाद्या आमदाराच्या मुलानं आमदार होण्याचं स्वप्न पाहणं यात गैर काय, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आपला नेता हा मोठा व्हावा, आमदार व्हावा, मंत्री व्हावा आणि हे स्वप्न पाहणं गैर काय असा सवाल उपस्थित केलेला होता। आणि आता खरं तर मंत्री गुलाबराव पाटील हे अनेक टर्म आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत आणि आता पुढील काळात राजकीय वारस म्हणून प्रताप पाटील हे त्यांचा वारसा चालवतील असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे। मंत्री गुलाबराव पाटील देखील त्या दृष्टीने एक प्रकारे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचीच परिणती आज आपण हे फलक बघायला मिळते। आगामी काळात जर ते कदाचित विधान परिषदेचे आमदार झाले तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच खरं तर हे राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय असलेले बॅनर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर रेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।